आणि पुन्हा एकदा आपण येतोय मुंबईमधल्या एका महत्त्वाच्या दृश्याकडे। आज राजकीय वर्तुळातली ही आणखी एक मोठी बातमी, ती म्हणजे मनसेच्या दीपोत्सवाचं उद्घाटन उद्धव ठाकरे करणार आहेत आणि त्याचीच ही दृश्य आपण पाहतोय। उद्धव ठाकरे, राज ठाकरे पुन्हा एकदा एका वाहनामध्ये बसून आता या ठिकाणी चाललेले आपल्याला पाहायला मिळतात। आज दादरमध्ये संपूर्ण दादर आज रोषणाईनं उजळणार आहे आणि या ठिकाणी उद्धव ठाकरे आता या दीपोत्सवाच्या कार्यक्रमासाठी आलेले आहेत। त्यांच्या हस्ते मनसेच्या दीपोत्सवाचं हे उद्घाटन होत आहे। मनाशी पाठक आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर आहेत, या संपूर्ण घडामोडीवर लक्ष ठेवून आहेत। काय नेमकं सध्या दादरमध्ये वातावरण आहे जाणून घेऊया मनशीकडून। मनशी, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एका गाडीतून प्रवास करत या ठिकाणी येतात आणि याच ठिकाणी आता उद्घाटन होणार आहे। काय नेमकं सगळं वातावरण तुझ्या भोवती दिसतंय? राज आणि उद्धव ठाकरे हे एका गाडीतून तर प्रवास करतातच आहेत, मात्र ड्रायव्हिंग सीटवर राज ठाकरे आहेत आणि उद्धव ठाकरेंनी त्यांच्या बाजूला बसणं पसंत केलंय। एक प्रकारे उद्धव ठाकरेंचं सारथ्य त्यांचा भाऊ राज ठाकरे करतायत असं म्हणायला हरकत नाहीये। खरं तर आतापर्यंत जेव्हापासून उद्धव आणि राज ठाकरे हे दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येणार अशी चर्चा सुरू झाली, तेव्हापासून अनेकदा औपचारिकरित्या अनौपचारिक कार्यक्रमांमध्ये हे दोन्ही ठाकरे बंधू आपल्याला एकत्र येताना दिसत आहेत। आज सुद्धा तसंच एक निमित्त आहे, मात्र या निमित्तानं दोन्ही ठाकरे बंधूंनी एकाच गाडीतून प्रवास करणं पसंत केलेला आहे। खरं तर उद्धव ठाकरे हे संपूर्ण परिवारासह आपल्या पत्नी रश्मी ठाकरे आणि दोन्ही मुलं म्हणजे आदित्य ठाकरे आणि तेजस ठाकरे यांच्यासह शिवतीर्थवर दाखल झाले। मात्र दोघांनी आजपर्यंत एका गाडीतून प्रवास केलेला गेल्या काही वर्षांमध्ये तरी दिसलेला नव्हता, जे दृश्य आज आपल्याला बघायला मिळालंय। राजकारणात जेव्हा एखादा नेता हा ड्रायव्हिंग सीटवर असतो आणि त्याच्या बाजूला त्याच्या तोडीस तोड असा नेता बसतो, तेव्हा नेहमीच आपण माध्यमांमध्ये एक वाक्प्रचार वापरतो की कोण कोणाचं सारथ्य करतंय। तर आज आपल्याला जे धाकटे ठाकरे बंधू आहेत राज ठाकरे हे उद्धव ठाकरेंचं सारथ्य करताना बघायला मिळतात। त्यामुळे दोघांनी सुद्धा एकमेकांच्या सोबतीनं एकाच गाडीतून जाणं पसंत केलेलं आहे आणि आता राज ठाकरे उद्धव ठाकरे हे कार्यक्रमाच्या ठिकाणी म्हणजे ज्या ठिकाणाहून या दीपोत्सवाचं उद्घाटन होणार आहे त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत। एक छोटीशी कळ दाबली की हा संपूर्ण दादरचा परिसर हा अक्षरशः या ठिकाणी झगमगाट होणार आहे। मात्र त्यापूर्वी दादरचा जो जिमखाना आहे ज्याचं नूतनीकरण झालं आणि ज्या नूतनीकरणाचं उद्घाटन मनश्री एक सेकंदासाठी थांबवते। पुढची जी दृश्य आहेत त्याच्यात ठाकरेंची जी पुढची पिढी आहे त्यामध्ये ड्रायव्हिंग सीटवर आदित्य ठाकरे आहेत आणि त्यांच्या शेजारी अमित ठाकरे बसलेत। त्याच्या पुढच्या पिढीचं सारथ्य हे असं अशा प्रकारे आदित्य ठाकरे यांच्याकडून होत आहे, त्यामुळे आता याला काय सांकेतिक भाषेत म्हणता येईल? नक्कीच अनुपमा, खरं तर ही दोन्ही दृश्य अतिशय बोलकी म्हणायला हवी आणि ठाकरे परिवारामध्ये आता कशा पद्धतीने आम्ही मनानं एकत्र येतोय हे दाखवण्याचा तर हा प्रयत्न नाही ना, अशी सुद्धा चर्चा इथून पुढे होऊ शकते। कारण पहिल्या पिढीमध्ये धाकटा बंधू सारथ्य करतोय तर पुढच्या पिढीमध्ये थोरला बंधू हा सारथ्य करतोय। त्यामुळे एकीकडे आदित्य ठाकरेंनी अर्थातच अमित ठाकरेंपेक्षा राजकारणामध्ये जेव्हा वेग पकडलेला आहे, आमदार झालेले आहेत, यापूर्वी ते मंत्री देखील राहिलेले आहेत आणि अमित ठाकरे अर्थातच निवडणूक त्यांची लढवून झालेली आहे, त्यामुळे त्यांना फारसे यश आलेलं नाही। मात्र अर्थातच राजकारणाचा अनुभव ते आता घेत आहेत। त्याच्यामुळे या दोन्ही पिढ्या आपापल्या परीने मार्गक्रमण करतायत। मात्र दुसऱ्या पिढीला सुद्धा काय वारसा द्यायचा आहे आधीच्या पिढीने हेच कदाचित उद्धव आणि राज ठाकरे या दृश्यांमधून दाखवू इच्छित असतील। पहिल्या गाडीमध्ये आपल्याला उद्धव ठाकरे राज ठाकरे एकत्र दिसले आणि दुसऱ्या गाडीमध्ये आपल्याला आदित्य आणि अमित ठाकरे एकत्र दिसले। मात्र अजून सुद्धा माझ्या नजरेला दोन्ही ठाकरेंच्या ज्या महत्वाच्या स्त्रिया आहेत ठाकरे घराण्यामधल्या त्या म्हणजे रश्मी ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे या अद्यापर्यंत दिसलेल्या नाहीयेत। मात्र एकंदरीतच या ठाकरे परिवारामध्ये किती एकजुटता आहे, किती आमच्यामध्ये कोणतेही मनभेद आता उरलेले नाहीयेत हे दाखवण्याचा तर हा प्रयत्न नाही ना, अशा पद्धतीची चर्चा सुद्धा आता इथून पुढे होऊ शकते। त्याच्यामुळे आपण बघितलं की राज ठाकरेंनी एकीकडे उद्धव ठाकरेंच्या गाडीचं सारथ्य केलं तर दुसरीकडे आदित्य ठाकरेंनी अमित ठाकरेंच्या गाडीचं सारथ्य केलं। आता काही वेळामध्ये या कार्यक्रमाची सुरुवात होईल। एक प्रकाशोत्सव दीपोत्सव या ठिकाणी आपल्याला बघायला मिळेल आणि हा अवघा परिसर दादरचा परिसर हा झगमगून उठेल। यापूर्वी सुद्धा काही राजकीय प्रतिक्रिया या कार्यक्रमाच्या दृष्टीने येत होत्या, त्या सुद्धा अतिशय बोलक्या होत्या आणि सकाळपासूनची चर्चा रंगलेली आहे की या दीपोत्सवाच्या कार्यक्रमाला ज्यांनी आजपर्यंत उपस्थिती लावली यामध्ये देवेंद्र फडणवीस होते, यामध्ये एकनाथ शिंदे होते आणि आज उद्धव ठाकरे आणि त्यांचा संपूर्ण परिवार आहे। त्यामुळे राजकारणाचं वर्तुळ आता बदलतं आहे आणि आपण बघितलं की दीपोत्सवाचं उद्घाटन झालेलं आहे आणि अवघा दादरचा परिसर, अवघा शिवाजी पार्कचा परिसर हा झगमगलेला आहे। कदाचित असाच झगमगाट राजकीय करिअरमध्ये या
औपचारिक घोषणा बाकी आहे, मात्र परोपरीने प्रत्येक वेळी हे दाखवण्याचा प्रयत्न केला जातोय, आपल्या कृतीतून ठसवण्याचा प्रयत्न केला जातोय ठाकरे परिवाराकडून की आम्ही दोघे जण एकत्र आहोत, आम्ही दोघे जण या पद्धतीने एकमेकांचं सारथ्य करत आहोत आणि दोन्ही पक्षांच्या म्हणजे मनसे असेल किंवा ठाकरेंची शिवसेना असेल एक विचार आहे, त्याच्यामुळे या एक विचाराला पुढे घेऊन जाण्याकरता आम्ही काम करू, अशा पद्धतीचाच एक विचार, अशा पद्धतीचाच एक संदेश हे दोन्ही ठाकरे बंधू आपल्या या कृतीतून देऊ पाहतात. त्याच्यामुळे आजची जी चर्चा आहे दीपोत्सवाचं उद्घाटन, याच्यासोबत आजची महत्वपूर्ण राजकीय चर्चा ही ठाकरे बंधूंच्या सारथ्याची ठरेल हे निश्चित. अगदी मनश्री, अत्यंत महत्वाची दृश्य आपण खरं तर पाहतोय, ही राजकीय दृष्ट्या सुद्धा अत्यंत महत्वाची दृश्य पुन्हा एकदा की सगळं कुटुंब एका वेळी एकाच ठिकाणी आपल्याला एका मंचावर पाहायला मिळतं आहे. दुसरीकडे सुंदर अशी ही सगळी सजावट केलेली आहे, रोषणाई, विद्युत रोषणाई पूर्ण दादरमध्ये आता आपल्याला झळकताना पाहायला मिळते आहे. खरं तर दिवाळी सणाचं महत्त्व सांगितलं जातं ते म्हणजे अंधारावर प्रकाशाचा आणि वाईटावर चांगल्याचा आणि अज्ञानावर ज्ञानाचा विजय. त्याचबरोबर खरं तर हा सण आनंदाचा, उत्साहाचा, एकता आणि नात्यांचा उत्सव असतो. सगळेजण एकत्रित येणं म्हणजे खरं तर या सणाचा आनंद द्विगुणित करणं हे असतं आणि म्हणून दिवाळी हा असा सण आहे की त्यानिमित्तानं सगळी कुटुंब जी दुरावलेली नाती आहेत ती सुद्धा एकत्रित येतात आणि खरं तर या राजकीय कुटुंबामध्ये हेच दृश्य सध्या आपल्याला पाहायला मिळतंय. रश्मी ठाकरे, त्याचबरोबर शर्मिला ठाकरे, अमित ठाकरे, आदित्य ठाकरे एकमेकांच्या शेजारी उभे आहेत. राज ठाकरे, उद्धव ठाकरे, त्याचबरोबर तेजस ठाकरे सुद्धा आहेत आणि राज ठाकरे यांच्या मातोश्री त्यांच्या बरोबर आहे. सगळे नातेवाईक अक्षरशः म्हणजे घरात एखाद्या सगळ्या कुटुंबामध्ये जो एक आनंद असतो सणानिमित्तानं आणि सुंदर दृश्य आपल्याला पाहायला मिळतात. मनश्री, रश्मी ठाकरे शर्मिला ठाकरे यांना पुष्पगुच्छ देताना या ठिकाणी पाहायला मिळतात. असा एक सुंदर नात्यांचा सोहळा आपण पाहायला मिळतोय, मात्र राजकीय दृष्ट्या सुद्धा त्याला तितकंच वेगळं महत्व आहे आणि एकंदरीतच मनसेच्या दीपोत्सवाचं आता उद्घाटन झालेलं आपल्याला पाहायला मिळतंय. आज महाराष्ट्रानं दिवाळीच्या सर्वांना शुभेच्छा. आणि आजची दिवाळी ही वेगळी आहे, विशेष आहे आणि मला खात्री आहे की मराठी माणसाची एकजूट आणि त्या एकजुटीचा प्रकाश सर्वांच्या आयुष्यामध्ये आनंद घेऊन आल्याशिवाय राहणार नाही. असेच सगळेजण आनंदात राहा, प्रकाशात राहा आणि सर्वांना आनंद देत राहा. परत एकदा सर्वांना शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. तर उद्धव ठाकरे, राज ठाकरे यांनी अभिवादन केलं, हात उंचावून अभिवादन केलं आणि संपूर्ण कुटुंब, ठाकरे कुटुंब आता हे एकत्रित आपल्याला पाहायला मिळालं. अमित ठाकरे, तेजस ठाकरे, आदित्य ठाकरे तिघेजण भाऊ हे एकत्रित दिसतात. राजकीय वारसा पुढे नेणारे हे तीन बंधू ठाकरे घराण्याचा. तर शर्मिला ठाकरे आणि रश्मी ठाकरे या सुद्धा सध्या बरोबर दिसत आहेत. मनसेचा हा दीपोत्सव अशा प्रकारे जरी राजकीय पक्षाचा जरी हा दीपोत्सव असला तरी या निमित्तानं एक कौटुंबिक सोहळा रंगलेला आपण पाहिलेला आहे. आताच उद्धव ठाकरे यांनी सगळ्यांना शुभेच्छा देताना म्हटले की मराठी माणसाची ही एकजूट आहे आणि हा एकजुटीचा हा प्रकाश असा सगळ्यांच्या आयुष्यामध्ये येऊ देत आणि सगळ्यांचं आयुष्य उजवून जाऊ देत. एकंदरीतच एकोप्याचं, एकत्रितकरणाचं हा एक सोहळा म्हणता येईल. आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे या ठिकाणी सगळ्यांना अभिवादन करताना आपण पाहतोय. मनसेच्या या दीपोत्सवाकडे, यंदाच्या दीपोत्सवाकडे विशेष लक्ष होतं ते म्हणजे उद्धव ठाकरे यांच्या हस्ते हा दीपोत्सव उद्घाटन आज झालेलं आहे आणि हे उद्घाटन होणार, त्याची निमंत्रण पत्रिका आल्यानंतर राजकीय वर्तुळात बऱ्याच चर्चा यावर रंगू लागलेल्या होत्या. अर्थातच विरोधक असलेल्या भाजपनं यावर सडकून टीका सुद्धा केलेली होती. खरं तर गेल्या वर्षी याच मनसेच्या दीपोत्सवानिमित्तानं उद्धव ठाकरेंनी बरेच प्रश्न उपस्थित केलेले होते. मात्र अर्थातच येणारं राजकारण, येणाऱ्या निवडणुका या सगळ्याच पटलावर ही सगळी दृश्य बदललेली आहेत आणि हे दोन्ही बंधू आता एकत्रित येऊन एक कौटुंबिक सोहळा आणि त्याचप्रमाणे राजकीय पक्षांचा
एकत्रीकरणाचा सुद्धा हा सोहळा ठरण्याची शक्यता आहे. दोघे बंधू आता हातात हात घालून पुढच्या निवडणुकांना सामोरे जाणार हे आता अगदी स्पष्ट झालेले आहे. अर्थातच या संदर्भातली औपचारिक घोषणा, जागांच्या सूत्रांसंदर्भातली माहिती हे सगळं पुढे कालांतरानं होणार आहे. मात्र सध्याचा सणाचा हा सगळा उत्साह आपल्याला पाहायला मिळतोय. शिवाजी पार्कवर दीपोत्सव 2025 वर्ष 13 असा एक बोर्ड झळकतो आहे आणि संपूर्ण परिसर हा सुंदर आकर्षक अशा विद्युत रोषणाईनं झळाळताना आपल्याला पाहायला मिळतो. आज महाराष्ट्र नवनिर्माण सेना आयोजित आजचं 13वा वर्षी तर आपण पुन्हा एकदा ही दृश्य पाहतोय ज्यावेळी उद्घाटन उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झालं. दिवे लागले आणि दोघांनी नमस्कार केला. आज महाराष्ट्र नवनिर्माण संपूर्ण या शिवाजी पार्क परिसरामध्ये झालेली असताना आतिषबाजी केली जाते. तर दुसरीकडे उद्घाटन होतेवेळी उद्धव ठाकरे, राज ठाकरे आणि संपूर्ण ठाकरे कुटुंब एकत्रित दिसतंय. या दीपोत्सवाचे उद्घाटक उद्धव ठाकरे असल्यामुळे राजकीय वर्तुळात गेल्या 2 दिवसांपासून सातत्यानं मोठी चर्चा होत होती. 2 ठाकरे आता एकत्रित आल्यानंतर ठाकरे ब्रँड राजकीय वर्तुळामध्ये आता पुन्हा एकदा स्ट्रॉंग होताना दिसतो आहे आणि सातत्यानं हे दोघे जण आपण पाहतोय गेल्या काही दिवसांमध्ये काही बैठकांनिमित्तानं, काही चर्चांनिमित्तानं एकत्रित येत आहेत. कोणी वाढदिवसानिमित्तानं, त्याचबरोबर सण उत्सवाच्या निमित्तानं एकत्रित येताना पाहायला मिळतं. त्यामुळे फक्त हा एक राजकीय इव्हेंट नाही तर हा एक कौटुंबिक सोहळा असल्याचं अनेकदा या दोन्ही पक्षांची नेते मंडळी सांगत असतात आणि त्यामुळेच ह्या दृश्यांना खूप महत्त्व आहे. येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आधी 2 ठाकरेंमध्ये झालेली जवळीकता, निर्माण झालेली जवळीकता ही निश्चितच एक वेगळे राजकीय समीकरण आता घालतंय. त्यामुळे या समीकरणाचा येणाऱ्या निवडणुकांमध्ये कसा नेमका उपयोग होणार आहे हा येणारा काळ ठरवणार आहे. मात्र हे सगळं होण्याआधी 2 कुटुंबांचं सातत्यानं एकत्रित दिसणं हे महाराष्ट्राच्या राजकारणाच्या दृष्टीनं सुद्धा एक महत्त्वाची घडामोड म्हणून याकडे पाहिलं जातंय. भलेही दोन्ही पक्षांचे नेते केवळ याकडे राजकारण म्हणून पाहू नका, 2 भाऊ एकत्रित येणं हे सगळ्यांसाठीच आनंदाची बाब आहे अशा जरी प्रतिक्रिया देत असल्या तरी कार्यकर्त्यांपर्यंत, इतर राजकीय पक्षांपर्यंत हे दोघे एकत्रित येत आहेत हा संदेश देणं अत्यंत महत्त्वाचं असल्यामुळे
ह्या दृश्यांना एक वेगळं महत्त्व प्राप्त झालेलं आहे आणि म्हणूनच गेल्या 2 तासांपासून उद्धव ठाकरे शिवतीर्थवर होते. त्यानंतर दोघे जणांनी एकत्रित प्रवास केला आणि विशेष म्हणजे राज ठाकरे उद्धव ठाकरे जेव्हा एकत्रित गाडीमधून प्रवास केला तेव्हा राज ठाकरे यांनी गाडीचं सारथ्य केलं. ते ड्रायव्हिंग सीटवर होते आणि त्यामुळे ही एक वेगळी घडामोड असं म्हणता येतं. जसं आमच्या प्रतिनिधी मनशी पाठक मघाशी आपल्याला माहिती देत होत्या, कोण सारथ्य करतं यावरून राजकारणाची एक दिशा स्पष्ट होत असते की कोण नेमकं नेतृत्व पुढच्या काळामध्ये करणार. ते राज ठाकरे पुन्हा एकदा ड्रायव्हिंग सीटवर आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यांच्या शेजारी बसलेत त्यांचे मोठे बंधू उद्धव ठाकरे. तर मागच्या गाडीमध्ये आहेत आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे आणि त्या गाडीचं सारथ्य करतायत आदित्य ठाकरे, ड्रायव्हिंग करतायत आदित्य ठाकरे. त्यामुळे पुढची पिढी सुद्धा आता राजकारणाच्या दृष्टीनं पूर्ण तयार आहे, मैदानात उतरलेली आहेच आहे. तर आता सध्या एकंदरीतच राजकीय पातळीवर आणि राजकारणामध्ये दोन्ही पक्षांच्या अस्तित्वाचा एक खूप मोठा प्रश्न आहे. पक्ष बांधणीचं एक खूप मोठं आव्हान आहे. गेल्या काही काळामध्ये जे राजकारण बदललेलं आहे त्या दृष्टीनं पक्ष बांधणी अत्यंत महत्त्वाची आहे. त्यामुळे एकत्रित येऊन पुढचं राजकारण आता कसं जाणार हे एकंदरीतच या दृश्यांमधून स्पष्ट होतं आहे. आमचे प्रतिनिधी कृष्णात पाटील आपल्याबरोबर जोडले गेलेत. आपण कृष्णातकडून माहिती जाणून घेऊया काय नेमकी ही सगळी दृश्य सांगतात. कृष्णात आत्ताच मनसेच्या दीपोत्सव या कार्यक्रमाचं उद्घाटन उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झालं. या निमित्तानं पुन्हा एकदा संपूर्ण कुटुंब एकत्रित पाहायला मिळालं. खरं तर दिवाळी म्हणजे एक कुटुंबाचा सण, सगळेजण एकत्रित येऊन आनंद लुटण्याचा हा उत्सव असतो आणि तीच दृश्य आपल्याला पाहायला मिळाली. मात्र विशेष की राजकारणातलं हे कुटुंब असल्यामुळे सगळ्यांचंच लक्ष होतं. काय नेमकं सगळ्या वातावरणामध्ये काय चर्चा होती या दृश्यांची? अनुपमा, एक वेगळं वातावरण पाहायला मिळालं शिवाजी पार्कवर. आज दोन्ही ठाकरे कुटुंबीय यापूर्वी देखील एकत्र आले होते, परंतु अशा प्रकारे दीपोत्सवाचा कार्यक्रम होता. आनंदाचा दिवस आज दिवाळीचा पहिला दिवस आहे आणि या निमित्तानं ठाकरे बंधू दोन्ही कुटुंबीय एकत्र आलेली पाहायला मिळाली. परंतु जेव्हा राज ठाकरे शिवतीर्थ निवासस्थानावरून हे दोन्ही कुटुंबीय बाहेर पडले त्यावेळी मात्र एक वेगळं चित्र पाहायला मिळालं. ज्या पहिल्या गाडीमध्ये राज ठाकरे हे गाडी चालवत होते आणि बाजूला उद्धव ठाकरे बसले होते, तर दुसऱ्या गाडीमध्ये अमित ठाकरे हे गाडी चालवत होते आणि बाजूला आदित्य ठाकरे बसले होते. त्यामुळे एक वेगळं दृश्य हे या ठिकाणी पाहायला मिळालं. आता दीपोत्सवाचं उद्घाटन झालेलं आहे, त्याचबरोबर आतषबाजी झालेली आहे आणि नवीन शिवाजी पार्क जिमखाना जो आहे त्याचं उद्धव ठाकरे पाहणी करणार आहेत. कारण शिवाजी पार्क जिमखान्याचं नूतनीकरण झाल्यानंतर राज ठाकरे या ठिकाणी आले होते, परंतु उद्धव ठाकरे यांनी या जिमखान्याची पाहणी केली नव्हती. त्यामुळं उद्धव ठाकरे हे या जिमखान्याची पाहणी करण्यासाठी आता पोहोचत आहेत. अगदी आता उद्धव ठाकरे जिमखान्याची पाहणी करण्यासाठी येतील. काही दिवसांपूर्वी उद्घाटन झालं होतं, मात्र एकंदरीतच संपूर्ण या परिसरामध्ये रोषणाई झाल्यामुळे एक वेगळं उत्साहाचं आनंदाचं वातावरण आहे आणि मनसेचा हा दीपोत्सव हा खरं तर सगळ्यांसाठीच आकर्षणाचं केंद्र असतं. संपूर्ण मुंबई येत्या 5 दिवसामध्ये हा दीपोत्सव पाहण्यासाठी संध्याकाळच्या वेळी या ठिकाणी लोटणार आहे आणि मनसेचा दीपोत्सव अनेक महत्त्वाच्या या खरं तर सगळ्या गोष्टींमुळे आकर्षणाचा केंद्रबिंदू असतो. एक आकर्षक पद्धतीची सगळी रोषणाई असते. अनेक सेलिब्रिटी सुद्धा या रोषणाईच्या ठिकाणी हजेरी लावत असतात.